नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुणे जिल्हा अनेकदा कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे चर्चेत असतो. अशातच भारतीय जनता विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यांचा मृतदेह हवेली तालुक्यातील शिंदवणे घाट वन विभागाच्या गट नंबर 968 मध्ये सोमवारी 9 डिसेंबरला संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आढळला. मृतदेह सापडल्यानंतर मृतदेह शेजारी लाकडी दांडका पोलिसांना आढळून आला. या घटनेमुळे हडपसरसह परिसरात एकच खळबळ उडाली. सतीश वाघ असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर या प्रकरणी त्यांचा मुलगा ओंकार वाघ यांनी अपहरणाची हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश वाघ हे शेवाळवाडी येथील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. वाघ हे ब्लूबेरी हॉटेल समोर सोमवारी 9 डिसेंबरला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत होते. यावेळी अचानक एक 4 चाकी गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली आणि त्या गाडीतून 2 अपहरणकर्ते बाहेर आले. त्यांनी जबरदस्तीने वाघ यांना गाडीत बसून त्यांचे अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्वरित तपासाच्या दिशेने पथके तयार करून आरोपींच्या मागावर रवाना केली होती. दरम्यान पुणे शहर पोलीस तपास करताना पोलिसांना अपहरणकर्त्याची गाडी पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं. त्या अनुषंगाने पोलिसांनी पथके उरुळी, कांचन, यवत, केडगाव आणि पाटस परिसरात गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना हवेली तालुक्यातील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे घाटात सोमवारी 9 डिसेंबरला सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळला. मृतदेह पोलिसांनी ससून रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृत्यू नक्की कशाने झाला ते समजेल असं पोलिसांनी सांगितलंय. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.